ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपमध्ये। विरोधकांकडून टीकेची झोड। ते अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत। 3 प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजप, त्याच्यात घालतात, बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात। त्यांचे सांगायचे दात आणि खायचे दात काय आहेत हे लोकांना आता कळलेलं आहे। सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संतोष परमेश्वर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातला हा एक प्रमुख आरोपी आहे। खरं तर तो काही दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आला, पण आता तो थेट राज्यातल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षात दाखल झालाय। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या उपस्थितीत संतोष परमेश्वरनं भाजपचं कमळ हाती घेतलं। या प्रवेशानंतर वादाला तोंड फुटलं नाही तरच नवल। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। सुप्रिया सुळे म्हणतायत, तुळजापूर शहरातील काही जणांना काल भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला, त्यात शहरातील ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली। विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले, याचे सखेद आश्चर्य वाटले। यासोबतच ड्रग तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकी चिंता देखील वाटली। लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, पण त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते, याबाबत आपणही सहमत असाल। तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे। सुप्रिया सुळेंनी पत्रात या सगळ्या गोष्टी नोंदवल्या आणि भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तिकडे धाराशिवच्या खासदारांनी सुद्धा भाजपवर टीकास्त्र डागले। एकंदर तुळजापूर शहराला या ड्रग्जमुळे बदनाम करणारी खरं तर ही लोक आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण युवकांना या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत। आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असेल, राजकीय आश्रय देत असेल, तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन की बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे। ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला। ते म्हणतायत, तुळजापुरात ड्रग प्रकरणातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश मिळतो। लँड माफिया, ट्रान्सपोर्ट माफिया असे बरेच 2 नंबरचे धंदे करणारे भाजपमध्ये होते। आता ड्रग प्रकरणात मलिन झालेल्या लोकांनाही भाजप जनसेवेची संधी देऊ पाहते, हे पाहून स्वर्गीय अटलजी यांचा आत्मा काय म्हणत असेल। ड्रग्ज विकून बिघडवू देश, घशाशी आल्यावर भाजप प्रवेश। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वरच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसला भाजपवर टीका करण्याची आयती संधी मिळाली। आता ड्रग्सवाले आहेत, माफिया आहेत, बुकी आहेत, यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत। जो अधिक ड्रग्स विकणारा असेल, ड्रग्स पोहोचवणारा असेल, स्मगलर असेल, माफिया असेल, गुंड असेल, सर्वात मोठा गुंड आहे, त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन 3 प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजप, त्याच्यात घालतात, बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात। आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे। भाजप असा एक पक्ष आहे की पार्टी विथ द डिफरन्स असं सांगून त्यांनी या लोकशाहीच्या सिस्टीममध्ये जे पक्ष निर्मित झालेत आणि ज्यांनी देशासाठी काम केलं, देशाच्या लोकांसाठी काम केलं, त्याच्यापेक्षा यांनी आता स्वतःसाठी आणि माफियांसाठी आणि यांच्या पक्षात जे आले तर त्याला वॉशिंग मशीनमधून आम्ही धुतो अशा पद्धतीचं जाहीरपणे भाजपचेच नेते आता सांगताना आपण पाहतो आहे। तर हा पार्टी विथ द डिफरन्स जो आहे भाजपचा, त्यांचे सांगायचे दात आणि खायचे दात काय आहेत हे लोकांना आता कळलेलं आहे। संतोष परमेश्वरवरून विरोधकांनी भाजपवर टीकेची राळ उठवली आहे, त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाल्याचं चित्र आहे। एफआयआर एखाद्यावर झाला, एफआयआर झाल्यानंतर त्या ठिकाणी दोषमुक्त झाला असेल किंवा त्या ठिकाणी कोर्टाने काही त्याला सजा दिली नसेल, तोपर्यंत आपण साधारणतः प्रत्येकाला एकमत द्यायचा अधिकार आहे, पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की
दोष असेल, कोर्टाने जर दोषी ठरवलं असेल तर आम्ही त्याचा नक्की विचार करतो. अख्ख्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात ड्रग रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्या जवळपास 35 जणांवर गुन्हे दाखल झाले. तुळजाभवानी देवी मंदिरातील काही पुजारी आणि स्थानिक राजकीय नेत्यांचा सहभाग उघड झाला. संतोष परमेश्वर त्यापैकी एक. आता तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत हा ड्रग्जचा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता असून मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.